नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये गाजरचा हलवा करणार आहोत। हलवा करण्यासाठी आपण अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून आणि त्यावरची अशी साल काढून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण सर्व गाजर मोठ्या मोठ्या पीसमध्ये असं कापून घेतलेले आहेत। गाजरच्या जितक्या जाड फोडी आहेत त्यातील पिवळा भाग असा काढून घ्यायचा। याच पद्धतीने आपण सर्व गाजरच्या पीसमधून असा पिवळा भाग काढून घेणार आहोत। पिवळा भाग काढून आपले सर्व गाजर हलवा करण्यासाठी तयार आहेत। कुकरमध्ये तूप घालायचं। आपण घातलेलं तूप गरम झाल्यावर यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालणार आहोत। ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आपण काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत। सर्व ड्रायफ्रूट असे तुपामध्ये परतून घ्यायचे। ड्रायफ्रूट परतून झाले की ते असे काढून घ्यायचे। ड्रायफ्रूट काढून झाल्यावर कुकरमध्ये सर्व गाजरचे पीस ॲड करायचे आणि 1 ते 2 मिनिटं तुपामध्ये असे परतून घ्यायचे। आणि आवडीनुसार साखर घालायची। साखर ॲड करून झाल्यावर आपण यामध्ये दूध घालणार आहोत। अर्धा किलो गाजरसाठी आपण अर्धा लिटर दुधाचा वापर केला आहे। तुम्हाला जर यापेक्षा जास्त दूध वापरायचं असेल तर तुम्ही जास्तही वापरू शकता। त्यासाठी आपण घेतलेलं दूध आळवून घ्यायचं, म्हणजे दुधाची क्वांटिटी कमी होते आणि ज्या वेळेला कुकरच्या शिट्ट्या होतात त्यावेळेला कुकरमधून दूध बाहेर येत नाही। आपण घातलेली साखर आणि दूध व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर कुकरला झाकण लावून कुकरच्या मीडियमपेक्षा कमी फ्लेमवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि कुकर पूर्ण थंड झाल्यावरच उघडायचा। 2 शिट्ट्यांमध्येच गाजर मस्त शिजलेलं आहे। स्मॅशर असेल तर स्मॅशरच्या सहाय्याने सर्व गाजर असे स्मॅश करून घ्यायचे। स्मॅशर नसेल तर तुम्ही पळीचा देखील वापर करू शकता। पाहू शकता आपण घेतलेले सर्व गाजर छान स्मॅश करून झालेले आहेत। आता गॅसची फ्लेम हाय करायची आणि आपल्याला हलवा जितका घट्ट पाहिजे तितका तो घट्ट करून घ्यायचा। थोड्या वेळाने हलवा असा ढवळून देखील घ्यायचा। या स्टेजला हलव्यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करायचे आणि ते अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। आपल्याला जितका पाहिजे तितका हलवा घट्ट करून झालेला आहे। गॅसची फ्लेम बंद करून यामध्ये वेलची पावडर ॲड करायची आणि ती देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। अचानक घरी कोण पाहुणे आले असतील किंवा ऑफिसमधून घरी गेल्यावर काहीतरी नैवेद्यासाठी गोड करायचं असेल तर गाजर न किसता, जास्त भांड्यांचा पसाराही न करता, कमीत कमी भांड्यांचा वापर करून झटपट कुकरमध्ये बनवा असा गाजरचा हलवा। आपला गाजरचा हलवा करून खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राइब देखील करा। ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।